12 व्होल्टच्या 4 बॅटऱ्या आणि 750 वॅटची एक मोटार आणि अजून एक 5वी 12 व्होल्टची बॅटरी आणि मग आपल्या स्वतःचं मोटार रिवाइंडिंगचं कसब, तो कोर्स करताना मिळवलेलं ज्ञान, या सगळ्याचा उपयोग करून घरात त्याच्या स्वतःकडं असलेली एक कावासाकी मोटरसायकल आणि मग त्याच्यामध्ये पेट्रोलचं इंजिन काढून केलेला हा बदल आणि मग बिनधास्तपणे ती मोटरसायकल फोकटात वापर सुरू असलेला एक युवक दीपक नाईक नवरे, महाराष्ट्रातील एका खेड्यातला हा तरुण. कोरोनाने माणसाला खूप काही शिकवलं. म्हणजे त्या काळामध्ये उद्योगधंदे, काही छोटे छोटे व्यावसायिक हे खूप पिछाडीला गेले. आता हा मोटार रिवाइंडिंगचा बिझनेस करणारा, छोटंसं दुकान असलेला, घरोघरी जाऊन कामं करणारा हा तरुण कोरोनाच्या काळात काहीतरी असं डोकं चालवतो आणि भन्नाट आयडिया डोक्यात आली की त्याचा अंमल करायचा हे ठरवतो आणि मग बाजारातून सामान आणायला तो जेव्हा जेव्हा लॉकडाऊन नसेल तेव्हा तेव्हा भटकून जुन्या बाजारातून काही काही सामान मिळवून या मोटारसायकलमध्ये बदल करतो. ठीक आहे, त्याला 40,000 ते 50,000 रुपये खर्च आला असं दीपक बोलताना सांगतो. पण त्या काळात त्यांनी ही तयार केलेली मोटारसायकल तो फिरण्यासाठी तर वापरतोच, प्लस शेतामध्ये जर काही त्याला फवारणी करायची असेल आणि त्याच्यासाठी जर त्याला काही विद्युत वापरून, वीज वापरून तो पंप चालवायचा असेल तरी तो ती मोटरसायकल ऑन करतो आणि त्या बॅटरीवरती तो फवारणीची पण कामं करतो. समजा गावातले त्याच्या लोडशेडिंगमुळं लाईट गेलेत, अशा वेळेस तो दरवाजामध्ये ती गाडी लावून, त्या गाडीवर त्याने एक प्लगचं सॉकेट केलेलं आहे. त्या प्लगच्या सॉकेटमध्ये जर त्यांनी घरच्या एखाद्या कनेक्शनचा प्लग लावला तर त्या गाडीच्या बॅटरीवर तो घरातले 3-4 बल्बसुद्धा चालवतो. म्हणजे स्वतःच्या मोटार रिवाइंडिंगच्या ज्ञानाचा उपयोग, स्वतः जे काही कौशल्य प्राप्त केलं आहे त्याच्यातून वेगळी कल्पना डोक्यात येणं आणि मग ती कल्पना प्रत्यक्षात कशी उतरवता येईल याच्यासाठी थोडंसं प्रयोगशील राहता येणं, या सगळ्या गोष्टी या युवकाकडं नक्की पाहायला मिळतात. आणि मग स्वतः प्रयोग करत करत एका यशापर्यंत पोहोचून या युवकाने असंही बोललं जातं की अशा गाडीचं पेटंट जर याला मिळालं तर पेट्रोल पंपवाले सगळे झोपले म्हणून समजा. साहजिक आहे, या गाडीचं एक वैशिष्ट्य आहे की चार्जिंग करण्यासाठी या मोटरसायकलला कुठेही प्लग पिन लावून थांबून राहण्याची गरज नाही. म्हणजेच गाडी जे चालत असते त्या चालता चालतासुद्धा या बॅटरी चार्ज होत राहणार. म्हणजे फक्त 12 व्होल्टच्या 4 बॅटरी, म्हणजेच गाडीचं जास्त वजन पण वाढत नाही आहे. 750 वॅटचं इंजिन मोटार, जे आपल्याला इतर मोटरसायकललासुद्धा तशा पद्धतीचं फ्रंट व्हीलच्या मागं तो इंजिन बसवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच पद्धतीने ती मोटार त्यांनी बसवली आहे. बॅटरीला त्यांनी व्यवस्थित स्पेस दिलेली आहे साईडला, ॲडिशनल बॅटरीला दुसऱ्या साईडला स्पेस दिलेली आहे. प्लग पिनच्या कनेक्टिव्हिटीसाठी एक स्विच केलेला आहे. म्हणजे जितकं म्हणून स्वतःच्या ज्ञानाचा चांगला उपयोग करता येईल तसा उपयोग करत या तरुणांनी सगळ्या जगाला अचंबित करून टाकलं आहे. अहो, एकही रुपया खर्च नाही. एकदा तुम्ही हा 40-50 हजार खर्च केला, आज तो वैयक्तिक
पातळीवरती ही गाडी त्यांनी बनवली म्हणून इतका खर्च आला आहे. हा जेव्हा पेटंट घेईल आणि एखादं शोरूम काढेल स्वतःचं, तेव्हा मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये या सगळ्या गोष्टींचा खर्च खूप कमी येईल. त्यामुळं जर हा खर्च 10-15 हजारावर आला तर आज सायकल वापरणारा प्रत्येक सामान्य माणूस ही मोटारसायकल खरेदी करणार नाही का? म्हणूनच दीपक ननवरे या युवकाने केलेलं हे संशोधन मला तर अतिशय मोलाचं वाटतं आहे. तसं पाहिलं तर आता हे संशोधन होऊन तो जी गाडी जी वापरतो आहे त्याच्या गावापासून आसपास फिरायला जायला, यालासुद्धा आता जवळपास 3-4 वर्षाचा कालावधी लोटला आहे. पण एवढ्या कालावधीनंतरसुद्धा इतर संशोधकांनी, इतर इंजिनियर्स लोकांनी, इतर जाणकार लोकांनी त्याला कोणतीही मदत केली नाही, असंच चित्र पाहायला मिळतं. ही जी शोकांतिका आपल्या देशात बघायला मिळते त्याचंच मला खूप वाईट वाटतं. पुन्हा एकदा मी माझ्या चॅनलच्याद्वारे, या माझ्या शब्दांच्याद्वारे अगदी हात जोडून विनंतीपूर्वक आव्हान करतो संबंधित सरकारी संस्थांना की या दीपक ननवरेपर्यंत आपण पोहोचावं. त्यांनी काय संशोधन केलं आहे, त्याची काय तुम्हाला टेस्टिंग करायची ती करा. त्याच्यामधून मानवजातीला ही गाडी चालवताना काही धोके असे वाटतात का तुम्हाला? त्या धोक्यावरती आपण कशी मात करू शकतो, असा कुठला संशोधक, इंजिनियर त्याला काही गायडन्स देतो आहे का? काही त्याला असं मार्गदर्शन करणार आहात का? पेटंट मिळवण्यासाठी कोणती प्रोसिजर फॉलो करायची, कशा कशा पद्धतीने कागदपत्र तयार करायची, स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट काढण्यासाठी त्याला कोणता कच्चा माल लागू शकतो, तो कुठे उपलब्ध आहे, कोणत्या कोणत्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीजकडनं त्याला मदत होऊ शकते, अशा सगळ्या गोष्टींचं या खेड्यातल्या तरुणाला, एका शेतकऱ्याच्या प्रयत्नवादी मुलाला, संशोधक वृत्ती बाळगणाऱ्या अशा या युवकाला कोणी मदत करणार नाही आहे का? केली पाहिजे. मोठमोठी अभियान आपण या भारत सरकारतर्फे डिक्लेअर होताना बघतो. आर्मीमध्ये ज्या काही वस्तू लागतात त्या आपल्याला कमीत कमी बाहेरनं मागवाव्या लागाव्यात, यासाठी आपले प्रयत्न सतत सुरू असतात. आत्ता मध्यंतरी मी ऐकलं आहे की आर्मीमध्ये बर्फाळ प्रदेशामधल्या सीमा ज्या खूप मोठ्या उंचीवर आहेत, 12,000 फूट, 17,000 फूट, या ठिकाणी जवानांना लागणारं साहित्य हे नेण्यासाठी त्यांना स्वतःच्या पाठीवर ते वजन घेऊन तो डोंगर चढावा लागायचा. ज्या स्पॉटपर्यंत, ज्या बेस कॅम्पपर्यंत हे सामान हेलिकॉप्टरनी टाकता येऊ शकतं, प्रतिकूल हवामान नसताना तिथून त्यांना ते पाठीवर उचलून न्यावं लागायचं. त्या ठिकाणी गरजेतून संशोधन निर्माण होतं. गरज ही संशोधनाची जननी असं जे म्हटलं जातं, त्याच वृत्तीप्रमाणे काही जवान कामाला लागले आणि त्यांनी बर्फात चालणारी मोनोरेल तयार केल्याचं नुकतंच ऐकिवात आलं आहे. म्हणजेच आत्मनिर्भर भारत होण्यासाठी इथे प्रत्येक जवानसुद्धा लढतो आहे. आपली आपली बुद्धिमत्ता वापरून आपल्या सुखसोयी कशा सहज मिळतील आपल्याला, याच्यासाठी धडपडत आहेत. त्याच पद्धतीने पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला जेव्हा भिडत आहेत, सामान्यांच्या आवाक्याच्या पलीकडे जेव्हा हे 100 पार करून भाव चालले, त्यावेळेस काही युवक जर आपली संशोधक प्रवृत्ती कामाला लावून आपलं ज्ञान वापरत पूर्ण मानवजातीचा उद्धार करू शकतील असं संशोधन करत असतील. उदाहरणादाखल मी फक्त दीपक ननवरे आणि जवानांनी लावलेलं संशोधन या 2च गोष्टी इथं तुम्हाला नमूद करतो. पण असे क्रियाशील युवक अनेक ठिकाणी, अनेक बाबतीत वेगवेगळ्या प्रकारची संशोधन करत आहेत. फक्त त्यांना मेन स्ट्रीममध्ये आणणं, मुख्य प्रवाहापर्यंत आणणं, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणं, त्यांच्या संशोधनात काही त्रुटी वाटत असतील तर त्याची पूर्तता करण्यासाठी इतर काही वैज्ञानिक संशोधकांनी, इंजिनियर्सनी त्याला हातभार लावणं, पण पेटंट त्याच्या नावाने करून देणं, या गोष्टी जर आपल्याला करता आल्या तर मला असं वाटतं की आपली फॉरेन करन्सी, परकीय चलनाची जी गंगाजळी आहे, ती खूप मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलसाठी लागणारं कच्चं तेल जे मागवतो आपण, त्याच्याद्वारे ती मागणी कमी करत करत
हे परकीय चलन मोठ्या प्रमाणात वाचवता येऊ शकतं. कन्सिक्वेंटली आपली आर्थिक सुबत्ता वाढू शकते. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात राष्ट्रभक्तीचंच कार्य करणाऱ्या अशा या संशोधक प्रवृत्तीच्या युवकांना 2-3 वर्ष 4 वर्ष जरी निग्लेक्ट करण्याची प्रवृत्ती असेल तर मला वाटतं हे कुठेतरी आपल्या देशातल्या नागरिकांची चूक होती आहे, आपल्या देशातल्या प्रशासकीय कारभाराची मोठी चूक होती आहे असंच मला म्हणावंसं वाटतं. आणि म्हणूनच प्रशासनातल्या व्यक्तींना दीपक ननावरेपर्यंत पोहोचण्यासाठी विनंती करण्यासाठी हा असा एक छोटासा माझा प्रयत्न. ज्या ज्या लोकांकडे संशोधक प्रवृत्ती आहे त्यांना भारत सरकारने काहीतरी प्रशिक्षण द्यावं, त्यांच्यासाठी सुविधा निर्माण कराव्यात आणि त्यांच्याकडून जर असं काही मॅन्युफॅक्चरिंग होत असेल आणि भारत देशाची प्रगती होणार असेल, पूर्ण मानवजातीला काहीतरी प्रगतीच्या वाटा दिसू शकत असतील, पैसा वाचणार असेल सामान्य नागरिकांचा, तर अशा संशोधनांना पाठिंबा देणं नितांत गरजेचं आहे असंच मी नमूद करतो. दीपक ननवरे याच्या संशोधक प्रवृत्तीला खूप खूप मनःपूर्वक नमन करतो मी आणि त्याची बुद्धिमत्ता ही अशीच चालत राहावी. एकामागोमाग एक त्याने त्याच्या ज्ञान वापरून अजून काही संशोधन करता येईल का याचा पाठपुरावा नक्की करावा. एक ना एक दिवस जो त्याचा फक्त त्याचाच असेल अशी आशा मी बाळगतो आणि याच आशेवर या व्हिडिओत इथंच थांबतो. दीपक ननवरे याचं पुन्हा करोडो वेळा अभिनंदन प्रत्येक भारतीय नागरिकातर्फे.